चांदबिबी महालावर हरदीन मॉर्निंग ग्रुपतर्फे वाढदिवस सोहळा, स्वच्छता अभियान व वृक्ष संवर्धन उपक्रम। अहिल्यानगर प्रतिनिधी जहीर सय्यद ऐतिहासिक चांदबिबी महालावर हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सन्माननीय रतन शेठ मेहत्रे, सचिन भाऊ जाधव आणि सतीशराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छता अभियान व वृक्ष संवर्धन उपक्रमाने करण्यात आली। त्यानंतर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हास्य क्लबचे आयोजन झाले। वाढदिवस सोहळ्यात मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मरणिका देऊन सत्कार करण्यात आला। तसेच चंदूकाका ज्वेलर्स तर्फे सर्व सदस्यांना भेटवस्तू देण्यात आल्या। यावेळी सचिन चोपडा, रतन मेहत्रे, सचिन जाधव, संजय भिंगारदिवे, सतीशराव काळे या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी सत्कारमूर्ती रतन शेठ मेहत्रे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की हरदीन मॉर्निंग ग्रुप हा केवळ सकाळी फिरण्यासाठीचा समूह नसून सामाजिक कार्यात सक्रिय असलेला परिवार आहे। स्वच्छता, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण जपणाऱ्या उपक्रमातून आपण समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे। या सन्मानाबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे। तसेच पुढे सचिन भाऊ जाधव म्हणाले की हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आम्ही आरोग्य, आनंद आणि सामाजिक एकतेचा संदेश देत आहोत। प्रत्येक सदस्याने स्वतःला सामाजिक जबाबदारीशी जोडून घेतल्यामुळेच हा ग्रुप आज आदर्श ठरला आहे। समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन पर्यावरण रक्षण व स्वच्छतेसाठी प्रयत्न करणे हीच खरी सेवा आहे। यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी सपकाळ यांनी सर्व सदस्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की हरदीन मॉर्निंग ग्रुपचा उद्देश फक्त मैत्री आणि व्यायामपुरता मर्यादित नसून समाजोपयोगी कार्यात पुढाकार घेणे हा आहे। आपण प्रत्येकाने आपल्या परिसरात स्वच्छता, वृक्ष संवर्धन, आरोग्य आणि ऐक्याचा संदेश द्यावा। आनंद, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीवर आपला ग्रुप कार्यरत राहील। आपली एकजूटच आपल्या ग्रुपची खरी ताकद आहे। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांचा गौरव करून अल्पाहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेशराव वराडे, सचिन शेठ चोपडा, पत्रकार जहीर सय्यद, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, उद्योजक शरदराव ठाणगे, माजी नगरसेविका उषाताई ठाणगे, अजय झिंजे, मोहन शेतलुल्ला, प्रियंका चिखले, नंदकुमार चिखले, दिलीपराव ठोकळ मेजर, सर्वेश सपकाळ, दीपकराव धाडगे, अभिजित सपकाळ, मनोहरराव दरवडे, विलासराव आहेर, सुधीर शेठ कपाले, दीपक शेठ मेहतानी, अविनाश जाधव, संजय भिंगारदिवे, हभपे ज्ञानेश्वर महाराज आनवडे, प्रकाश देवळीकर, दशरथराव मुंडे, राकेश वाडेकर, अविनाश पोद्दार, मुन्ना वागसकर, अनंत सदनापूर, रामनाथ गर्जे, प्रज्योत सागू, नवनाथ वेताळ मेजर, जालिंदर आळकुटे, विनोद खोत, योगेश चौधरी, दत्तात्रय लाहुंडे, सरदार सिंग परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते। सतत हसतमुख असणारा हरदीन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य रतन शेठ मेहत्रे, तसेच भिंगार भाजपचे अध्यक्ष सचिन जाधव, आमच्या ग्रुपचे सदस्य सतीश काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या निसर्गरम्य वातावरणामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। खऱ्या अर्थाने हरदीन मॉर्निंग ग्रुपचे जे छोटं वृक्ष लावलं होतं, सपकाळांनी लावलं, त्यांच्या सगळ्या मित्र परिवारांनी लावलं आणि आज त्याचं मोठ्या प्रमाणात त्याचं व्याप्ती वाढलेली आणि त्यांनी स्मरणिका वगैरे वेगवेगळे आणि त्यांचे कार्य चांगले की वृक्षारोपण म्हणा, ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे कार्य त्यांचे चालू आहेत आणि त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। वाढदिवसाच्या या तिघांनाही शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळात त्यांचा ग्रुप असाच मोठा अजून वाढावा आणि त्याच्यामध्ये चांगली त्यांना म्हणजे आणि आरोग्यदायी जीवन लाभो। सगळे काय राजकारण जे असेल त्यांना चांगलं उत्तंग हे लागू द्या, चांगलं भेटेल, सचिनला भेटेल, तिकडे मेत्रेंना उद्योग व्यवसायात यश लाभो, ज्या व्यवसायात आहे त्यांना त्याच्यामध्ये प्रगती हो। आणि इथं आलं की कसं मॉर्निंग ग्रुप इथं सकाळी आलं की एकदम ऊर्जा मिळते दिवसभराची आणि हे सगळ्यासाठी म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर भरपूर मी पाहिलेत की माणसाला कितीतरी मानसिक ताणतणावातून आलेले लोक इथं चांगले झालेले आहेत। त्यांना मी मनापासून परत एकदा सचिनला, रतन शेठला यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या हरदीन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य त्यांना आपण डॉन, प्रेमाने डॉन म्हणतो, असे रतन शेठ मेहत्रे, तसेच भारतीय जनता पार्टीचे भिंगारचे अध्यक्ष सचिन भाऊ जाधव यांचा वाढदिवस आहे। त्यांना प्रथमतः वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। आज रतन शेठ बद्दल सांगायचं म्हटलं की रतन शेठ मेहत्रे बद्दल की त्यांचं कायम ग्रुपला सहकार्य असतं। कुठलंही काम असो किंवा आपल्याला सहल काढणं असो किंवा कुठलंही सामाजिक काम असो ते प्रथमतः पुढाकार घेतात व असं
कायम सहकार्य त्यांचं असतं. कुठलंही सामाजिक काम असो किंवा आणखी काही असो त्यांचं नेहमी सहकार्य असतं. तर आज त्यांचा हा वाढदिवस आज आपण इथं चांदबिबी महालावर साजरा करायला मी काय सुचवलं होतं की रतन शेठ आपला वाढदिवस आपण महालावर साजरा करू. महालावरचा एक आनंद वेगळाच असतो. आम्ही आज सकाळी जेव्हा आम्ही मंदिरात दर्शनाला गेलतो तर एक भगिनी आम्हाला भेटल्या. बोले तुम्ही यार तुम वॉकिंग करते हो और उसके बाद बहुत नाश्ता पानी खूब खाते हो, बोले 5 किलो वजन बढ़ जाएगा. मतलब ऐसा नहीं है, तो वॉकिंग के साथ हमारे परिवार है. उसके वजह से क्या होता है कि दिन भर पूरा दिन जो है हमारा बहुत इतना अच्छा जाता है, बहुत बढ़िया एकदम दिन हमारा इतना खुश है. क्योंकि हम आरोग्याबरोबर आपण एक सामाजिक बांधिलकी पण जपतो आणि खाण्यापिण्याचाही आनंद घेतो. त्यांना म्हटलं याचंच नाव आपलं आयुष्य यालाच म्हणतात की स्वस्थ राहा आणि मस्त राहा. तर असाच आपला हा ग्रुप आहे, सर्व परिवार आहे. तर आपण असंच आणि आपलं म्हणजे म्हणतो की आपल्याला हिल स्टेशनला जायची गरज नाही. आपलं अहिल्यानगरचं वातावरण इतकं शुद्ध आणि स्वच्छ हवा आहे की आपल्याला नुसतं महालावर जरी आलो तर आपल्याला एक हिल स्टेशनचा आनंद मिळतो. असाच आपण प्रत्येक दिवस इथं वाढदिवस साजरा करतो. असंच करत राहू आणि आपलं स्वतःचं आरोग्य जपू ही इच्छा करतो. आणि परत एकदा दोघांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज बुधवार 15 ऑक्टोबर आपल्या ग्रुपचे सदस्य रतन शेठ म्हेत्रे, त्याचप्रमाणे सचिन भाऊ जाधव आणि सतीश काळे यांचा वाढदिवस. यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी चांदबिबी महालावर आलेलो आहोत. चांदबिबीवरच्या महालावर येत असताना आपल्या ग्रुपचे इतर देखील सदस्य इथं कायम येत असतात. त्यामध्ये आपल्या अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे, पॉपलॉन ज्यूस सेंटरचे अजय भाऊ झिंजे, त्यांचे सर्व सहकारी, उद्योगपती शरद शेठ ठाणगे आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिलेत आपल्या ग्रुपचे सन्माननीय सदस्य. आणि त्यांच्या समोर आज या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवस साजरा करायचा म्हणल्यानंतर आपलं एक कर्तव्य असतं की आपल्या ग्रुपमध्ये जे सभासद चांगल्या पद्धतीने काम करतात, नियमितपणे व्यायाम करतात, आपली स्वतःची काळजी घेतात, आरोग्याची काळजी करतात, अशा लोकांचा या ठिकाणी आपण खरं तर सन्मान करत असतो. त्यापैकी रतन शेठ म्हेत्रे असतील, सचिन भाऊ असतील, यांचा या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करतोय. वाढदिवस साजरा करत असताना संपूर्ण चांदबिबी महालची आपण या ठिकाणी स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवतो आणि लावलेल्या वृक्षांचं संवर्धन म्हणून आपण त्यांना पाणी देखील घालतो. हे करत असताना आपण एक निसर्गाचे काहीतरी देणं लागतो. त्या पद्धतीने प्रत्येक जण आपापल्या वाढदिवसानिमित्त एक एक वृक्ष लावून त्याचं संवर्धन देखील करतोय. हे करत असताना आपल्या ग्रुपची जी भरारी आहे, गेले 25 वर्षापासून आपण सामाजिक उपक्रम राबवतो. त्यामध्ये आजचा उद्या पूरग्रस्तांसाठी आपण पाहिले की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ झालेला आहे. त्यांच्यासाठी देखील आपण मदत करणार आहोत. गोरगरिबांना दिवाळीचे फराळ असेल ते देखील आपण उपक्रम राबवणार आहोत. या पुढच्या काळात आपण याच पद्धतीने सहकार्य करून विविध उपक्रम आपण राबवूया. आणि या दोन्ही सर्वांचे ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. वाढदिवस म्हटलं की सगळ्यांना आनंद होतो आणि त्यातलं त्यात महालावर यायचं तर म्हटलं तर आणखीनच आनंद होतो. हार्दिक मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य हसतमुख असतात, सगळ्यांना आनंद देत असतात, सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात आणि सगळ्यांच्या उपयोगी पडत असतात. असा हार्दिक मॉर्निंग ग्रुप हा आमच्यासाठी प्रेरणादायी. आजचे जे बर्थडे बॉय आहे रतन शेठ म्हेत्रे हे देखील खूप सक्रिय सभासद आहेत. सगळ्यांना आनंदित करत असतात, सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात. आज त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना आम्हाला देखील आनंद होत आहे. असे आपले हार्दिक मॉर्निंगचे डॉन म्हणतात त्यांना. तर या ठिकाणी मी आपण जे नियमितपणे गाणं म्हणतो अरे दीवानो, तेच आपण सगळ्यांनी जण म्हणूया. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ डॉन. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ डॉन. मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन. नमस्कार. आज बुधवार 15 ऑक्टोबर 2025. आज आपल्या हार्दिक मॉर्निंग ग्रुपचे सक्रिय सदस्य श्री रतन शेठजी म्हेत्रे आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सचिन भाऊ जाधव
यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आहोत। वाढदिवसाचा हा एक असा अलौकिक आनंद असतो आणि तो हरदीन मॉर्निंग ग्रुपने सर्वांना आनंदात सहभागी करून घेतलं आणि सर्वांना सक्रिय केलं। त्याबद्दल मलाही असा खूप आनंद वाटतो की या निमित्ताने काय ना आपण या निसर्गाच्या सानिध्यात येतो, निसर्गाच्या हवेचा आनंद घेतो आणि या ठिकाणी येण्यात विशेष आनंद असा असतो की सर्व प्रकारचे सर्व क्षेत्रातली मान्यवर मंडळी या ठिकाणी भेटतात, एकमेकाला आनंद देतात, आनंद घेतात। म्हणून आनंदाची डोही, आनंद तरंग, प्रेमे आनंद डुलले तसे वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद आणि असं सर्वांनी एकत्र यावं ही सर्वांना नम्र विनंती।